प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 23 जुलै 2024 मंगळवार। फिलाडेल्फिया आणि फिलाडेल्फिया येथील चर्चच्या दूताला लिहा। प्रकटीकरण 3 अध्याय 7 वचन। प्रकटीकरणाच्या पुस्तकात आत्म्याची बोलण्याद्वारे बोलल्या जाणाऱ्या संदेश लवकर प्रेषित दिवसांचे 7 चर्चांना रेकॉर्ड केले जातात। 6वा चर्च आगेज चर्च फिलाडेल्फिया या पवित्र चर्चला लिहिलेल्या सुरुवातीच्या प्रतिसांचे काळात आपले अंतःकरणात समान शब्द लिहित आहेत आणि त्यांचे सल्ला प्रकट करतात। फिलाडेल्फियाचे नाव काय आहे? नाव कसे आले? एकदा एली तुकड्यावर राज्य केले। त्यांचे भाऊ सर्व बाबतीत त्याला खूप मदत करत होता। आपल्या भावाला कृतज्ञता व्यक्त करून राजाने एक मोठा सागर बांधला आणि त्याला भेट दिली। फिलाडेल्फिया हे सागर बंधू बहिणी बाहेर बांधले गेले आहे। फिलाडेल्फिया शब्द म्हणजे भाऊ प्रेम। बंधू बहिणींनी देवाचे सेवक बांधले आणि त्या सागरात आपली सेवा केली। ख्रिश्चन जीवनात बंधुत्व किती महत्त्वाचे आहे या प्रसंगी बायबलवर जोर दिला जातो। दिसत परमेश्वराला येशू ख्रिस्त तो आपला मोठा भाऊ आहे। कोण आमच्यासाठी आनंद प्रेम आहे। त्याने बंधू भगिनींना बोलवण्यास लाज वाटली नाही। इब्री लोकांस 2 अध्याय 11 वचन। येशू ख्रिस्त देखील सांसारिक भाऊ होते आणि आत्मिक भाऊ। येशू स्पष्टपणे म्हणाला, जो कोणी माझ्या स्वर्गातील माझ्या पित्याची इच्छेनुसार माझा भाऊ बहीण आणि आई आहे। मत्ती 12 अध्याय 50 वचन। परमेश्वर येशू ख्रिस्त होते 12 शिष्य। त्यांचे स्वतःच्या भावांना म्हणून उपचार केले आणि तो प्रेमात्याना आणि सन्मानित्याना त्यांनी सर्व एकत्र आनंदाने काम केले स्वतःचा भाऊ म्हणून। त्यांच्यापैकी पेत्र आणि आदित्याचे कुटुंबातून होते। त्यांच बाबतीत समान होते याकूब आणि जॉन। पण जेव्हा ते प्रभूच्या कुटुंबाकडे आले तेव्हा ते सर्व बनले एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणून। ब्रिटिश जेव्हा भाषण देतात तेव्हा ते प्रेक्षकांना लाईस आणि लेडीज म्हणून संबोधित करा। कम्युनिस्ट चळवळीतील लोक त्यांची सभांना कॉम्रेड म्हणून संबोधितील। ख्रिश्चनमध्ये भाऊ आणि बहिणी म्हणून म्हणतो। जन्माचे ठिकाणाचा विचार न करता किंवा आम्ही कुठे मोठा झालो, आम्ही प्रभू येशूच्या मौल्यवान रक्ताने कल्वरी येथे रोड आम्ही त्यांचे रक्ताद्वारे मुक्त केले आहे आणि त्यांच आत्म्याने भरले आहे। खरंच ख्रिस्त येशू आमचा मोठा भाऊ आहे आणि आपण सगळे त्यांचे भाऊ आणि भगिनी आहेत। पुढील ध्यानासाठी वचन। बघ, तुझ्याशी एकतेने चांगले लोक कसे जगतात आणि किती चांगले असतात। स्तोत्र 133 अध्याय 1 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी स्तोत्र 33 अध्याय 34 अध्याय, संध्याकाळी कृत्य 24 अध्याय। धन्यवाद।